इचलकरंजी शहर आणि परिसरातील दुचाकी वाहनांच्या वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपास सुरू आहे। या अनुषंगानं शहापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अयूब गडकरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी उमेश धुमाळ, सार्थक बडे आणि आदित्य भस्मे या तिघांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे हे तिघेही सराईत चोरटे असून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एड्रावचे ग्रामपंचायत सदस्य हरीश नाईक यांनी आर्थिक वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून या तिघांनी मिळून नाईक यांनी दारात उभी केलेली 4 चाकी पेटवून दिली होती। या गुन्ह्यात तिघांनी चोरीतील मोटारसायकली वापरल्याचं उघडकीस आलंय। ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे, असिफ कलायगार, रोहित डावाळे, अयूब गडकरी, शशिकांत ढोणे आणि होमगार्ड महेश शेळके यांच्या पथकानं केली आहे।